वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचा आता सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलेलं आहे। आवादा कंपनीकडे खंडणी मागितली आणि त्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। केज शहरातील विष्णू चाटे या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे सुद्धा या सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसतात। हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे, जे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या देखील हाती लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहे। गोविंद, सिद्धेश, आपण बघतोय की हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते विष्णू चाटे याचं जे कार्यालय केज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे, त्या ठिकाणी वाल्मिक कराड याच्यासोबत सुदर्शन घुले, त्यासोबत प्रतीक घुले आणि ही सगळे मंडळी बराच वेळ ऑफिसमध्ये बसून होती। म्हणजे त्यासोबत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजेश पाटील, ज्या PSIचं याच प्रकरणामध्ये सुरुवातीला निलंबन झालं, सुदर्शन घुले, धनंजय देशमुख यांच्यासोबत हॉटेलमध्ये चहा पिताना एक सीसीटीव्ही फुटेज यापूर्वी व्हायरल झालं होतं आणि त्यामध्ये राजेश पाटील दिसत होते। तेच राजेश पाटील पुन्हा एकदा वाल्मिक कराड ज्या ऑफिसमध्ये होते तिथे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। तिथे चर्चा काय झाली, किती वेळ त्यांची बैठक झाली अथवा कुठल्या प्रकारची चर्चा झाली हे कळू शकलेलं नाहीये। एक मात्र खरं की 29 तारखेला हे सगळेजण एकत्र आले होते आणि या कार्यालयामध्ये बसून त्यांनी चर्चा केली। अर्थात ती कोणत्या स्वरूपाची होती हे जरी माहित होत नसलं तरी हे सगळे म्हणजे सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड हे सगळेजण केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये गेले होते आणि तिथे बराच वेळ बसून ते बाहेर पडताना आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे। सिद्धेश, नक्कीच गोविंद, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात आता नेमकं पोलीस आता कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचं हे एकत्रित 29 नोव्हेंबरचं जे आहे ते सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। आवादा कंपनीकडे खंडणी मागितली आणि त्याच दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्यांचे चेहरे जे आहेत ते सध्या स्पष्टपणे दिसून येतात। केज शहरामध्ये विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हा 29 नोव्हेंबरला आला होता आणि त्याच्यासोबत सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे। दरम्यान या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहे। सुषमाताई, खरं तर स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। एक आता पुरावे सुद्धा आता पोलिसांच्या हाती मिळू लागलेले आहेत, तुमची पहिली प्रतिक्रिया? आपण जी माहिती देत आहात ती प्रचंड धक्कादायक आहे आणि धक्कादायक आहे, अविश्वसनीय सुद्धा आहे। परंतु जर हे सगळे पुरावे असतील आणि हे पुरावे सिद्ध होत असतील तर निश्चितपणे त्यातला आरोपी कुणीही असो त्याची गय केली जाऊ नये आणि संतोष देशमुख साहेबांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा। कारण पुरावे नाहीत असं जेव्हा म्हटलं जात होतं आणि आता जर पुरावे हाताशी आले असतील फक्त त्या पुराव्यांशी छेडछाड होणार नाही याची काळजी सुद्धा घेणं तितकंच गरजेचं। सुषमाताई, पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय दबाव असल्याचं देखील बोललं जाते, तुमची काय प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, हे मी तर म्हटलं ना की हे फार धक्कादायक आहे। कारण काय आहे की आवादा कंपनीमध्ये साधारण 3 दिवस आधी वाद होतो। तो वाद होताना गावातले असंख्य लोक त्या प्रिमायसेस मध्ये जमलेले असतात। मग एवढ्या सगळ्या लोकांना ही माणसं दिसली कशी नाही किंवा इतके दिवस तपास चालू आहे, आक्रोश मोर्चे चालू आहेत, त्या सगळ्यांमध्ये आतापर्यंत कुणीही याबद्दल अवाक्षराने बोललं काय नाही की ही सगळी माणसं त्यावेळेला प्रिमायसेस मध्ये होती। मग ही दबावापोटी बोलत नव्हती की अजून काही वेगळी कारणं आहेत? मला वाटतं या सुद्धा गोष्टी पुढे येणं फार गरजेचे आहे। सुषमाताई, पण कुठेतरी या आरोपींना कुठेतरी पाठीशी घातलं जातंय? आरोपींना पाठीशी घातलं जाते म्हणण्यापेक्षा बघा, जोपर्यंत अजूनही एक आरोपी फरार आहे, एकीकडे सैफ अली खानच्या हल्लेखोरांना अगदी म्हणजे 30-35 तासामध्ये पकडण्याचा विक्रम पोलीस करतात, पण त्याच वेळेला संतोष देशमुख साहेबांच्या खून प्रकरणातले आरोपी मात्र अजूनही फरार आहेत, ज्यांना पकडलं जात नाही। तर हा निश्चितपणे कुणाचा आशीर्वाद आहे ते शोधलं गेलं पाहिजे आणि ज्याचा कुणाचा आशीर्वाद असेल त्याची सुद्धा गय केली जाऊ नये। मला वाटतं फडणवीस साहेबांना खरंच जर इच्छा असेल हे एक्झाम्पल सेट करण्याची आणि त्यांची इच्छाशक्ती त्यांना फलद्रूप करायची असेल तर त्यांनी हे काम केलं पाहिजे। अन्यथा त्यांना फक्त मराठवाड्यात जर ओबीसी मराठा असा वाद लावायचा असेल तर मग आपण याच्यावर न बोललेलंच बरं।
नक्कीच धन्यवाद सुषमाताई, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आता वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचं एकत्रित असलेलं 29 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या आरोपींचे चेहरे देखील स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यामुळे केज शहरामध्ये विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हा 29 नोव्हेंबरला आला होता आणि त्याच्यासोबत हे सगळे आरोपी देखील सोबत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये सध्या दिसून येत आहे. हे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या देखील आता हाती लागलेलं आहे. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित PSI राजेश पाटील हे सुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यासोबत दिसत आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहे. गोविंद, नेमका आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने आता तपास करतील? सिद्धेश, अद्याप आपल्याला पोलिसांची या सीसीटीव्ही फुटेज संदर्भातली भूमिका कळू शकलेली नाही, कारण हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते व्हायरल झालंय. त्यामुळे या संदर्भात त्यांनी कुठला कॉल घेतलाय अथवा कशा प्रकारची चौकशी होणार आहे, कारण ही जी वेळ आहे ती पुन्हा पुन्हा समोर येते. 29 तारखेची ही वेळ आहे आणि त्यावेळी वाल्मिक कराड केज मध्ये काय गेले होते, कशासाठी त्यांची भेट झाली, विष्णू चाटे तिथे होता, प्रतीक घुले होता, सुदर्शन घुले आणि हे सगळेजण हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. म्हणजे सुदर्शन घुले असेल, प्रतीक घुले असेल आणि त्याचे जे इतर मित्र ह्याच्यामध्ये होते ते सुद्धा आपल्याला या फुटेजच्या आजूबाजूला फिरताना पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी नेमकं काय घडलं, किती वेळा ते भेटले होते किंवा या ज्या दिवशी भेटले त्या वेळेत नेमकं भेटून त्यांच्या चर्चा कुठली झाली हे महत्वाचं असणार आहे. स्वाभाविक आहे की पोलीस सगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करत असताना हाही एक पुरावा असणार आहे की 29 तारखेला वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सोबत म्हणजे सगळ्यात महत्वाचं राजेश पाटील यांचं या प्रकरणामध्ये यापूर्वीच निलंबन झालेलं आहे, ते सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळतात. तर ते नेमके कशासाठी तिथे गेले होते हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातोय. कदाचित पोलीस तपासातून आपल्याला भविष्यात कळू शकेल की नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी आणि इथे कुठल्या प्रकारच्या घटनेमुळे पुढे काही या सगळ्या घटना एकमेकाशी लागून घडल्यात का हे तपासणं गरजेचं आहे. सिद्धेश, नक्कीच गोविंद, पण निलंबित राजेश पाटील सुद्धा या सगळ्या या आरोपींसोबत दिसून येतात. आता त्यांची देखील चौकशी होणार आहे का? मुळात सिद्धेश, राजेश पाटील पहिल्यांदाच दिसत आहेत असं नाही. तर राजेश पाटील यापूर्वी ज्यावेळी सुदर्शन घुले हा एका केज शहरातील हॉटेलमध्ये चहा पित होता, ज्यावेळेस धनंजय देशमुख तिथे भेटले त्यांना, म्हणजे 6 तारखेला ज्यावेळी आवादा कंपनीच्या तिथे मारामारी झाली आणि त्या मारामारीनंतर एक दिवसांनीच आपल्याला राजेश पाटील तिथे फुटेजमध्ये पाहायला मिळाले होते. ही दुसरी वेळ आहे, पण या ठिकाणी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले यांच्या समेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे वारंवार राजेश पाटील ज्यावेळी या सगळ्या आरोपी सोबत दिसत आहे त्यावेळी त्यांची चौकशी 100% होईल. पण सगळ्यात महत्वाचं की याच प्रकरणामध्ये त्यांचं निलंबन झालेलं आहे, यापूर्वी त्यांची चौकशी सुद्धा चालू आहे. त्यात आणखी एक भर आहे, ती म्हणजे एका आरोपीला नाही तर या घटनेतील प्रमुख आरोपी सोबत राजेश पाटील हे होते आणि ते 30 वेळ आहे की ते आपल्याला म्हणजे विष्णू चाटेच्या कार्यालयात जाताना पण दिसत आहेत आणि विष्णू चाटेच्या कार्यालयातून बाहेर येताना पण दिसत आहेत. त्यामुळे राजेश पाटील यांची चौकशी 100% होईल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. सिद्धेश, गोविंद, नेमकी पण तपासामध्ये कुठेतरी दिरंगाई होते असं वाटतंय? सिद्धेश, तपास चालू आहे. खरं तर आपण बघतो की मागच्या 1.5 महिन्यापासून CIDने या प्रकरणातील सगळ्या प्रमुख आरोपींना ताब्यात घेतलं. एक आरोपी बाहेर आहे. हे होत असताना चहू अंगाने तपास होतोय, पण तपास करणाऱ्या यंत्रणा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे CID तपास करते आहे, आता न्यायालयीन समिती नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडे जरी या सगळ्या घटनेची जबाबदारी असली तरी CID याचा तपास करते. त्या CIDच्या तपासामध्ये राजेश पाटील याचा रोल महत्वाचा राहणार आहे, कारण वारंवार राजेश पाटील हे जे केज शहर पोलीस स्टेशनचे PSI आहेत त्यांचा रोल पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांची चौकशी यात होईल. दिरंगाई होते का हे आताच बनणं चुकीचं ठरेल, कारण यामधल्या आरोपी संदर्भातल्या जेवढ्या गोष्टी होत्या तेवढ्या बाहेर येताना पाहायला मिळतंय. पोलीस दक्ष आहेत, मात्र अशा कुठल्या गोष्टी सुटू नये. सोबतच राम, आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आपल्यासोबत आहे. जितेंद्र आव्हाडजी, खरं तर स्वागत आहे तुमचं ABP माझामध्ये. वाल्मिक कराड संदर्भातल्या एक मोठा पुरावा आता सध्या पोलिसांच्या हाती लागलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? हे सगळे पुरावे म्हणजे वाल्मिक कराड हा आका आहे, हा छोटा आका आहे, छोटा शकील आहे आणि हे सगळे पुरावे दाखवत आहेत की वाल्मिक कराडच खरा गुन्हेगार आहे. आतापर्यंत हे पोलिसांना मिळालंय का कोणाला मिळालं माहित नाही. मग पोलिसांना मिळालं होतं तर आतापर्यंत ह्याच्यात अटक का नाही झाली त्या राजेश पाटीलला? राजेश पाटीलवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करायला पाहिजे. तो सहसाथीदार झाला पाहिजे आरोप आता या गुन्ह्यामध्ये.
इट इज इन कनायवन्स विथ द पोलीस. पोलिसांच्या हातमिळवणी करून हप्ता वसुली होती ती. आम्ही तेच तर सांगतोय. तिथली यंत्रणा पॅरलाइज करून त्या यंत्रणेला, तिथल्या जिल्ह्याच्या यंत्रणेला लुळं पांगळं करून ती यंत्रणा कंप्लीट पायाखाली चिरडून तिथल्या राजकीय शक्तींनी वापर करून मसल पॉवर, मनी पॉवर सगळं डेव्हलप केलं. पण जितेंद्रजी की या सगळ्या आरोपींना कुठेतरी राजकीय पाठबळ असल्याचं देखील बोललं जातं. तुम्ही म्हणून तर आम्ही सांगतोय की तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. मला कळत नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय कुठला मुहूर्त शोधतायत. अजून किती पुरावे द्यायचे? अजून किती पुरावे द्यायचे? म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये सुद्धा कुठेतरी दिरंगाई होते असं तुम्हाला वाटतंय? अहो आता अजून किती पुरावे द्यायचे? जर तुम्हाला दिसतोय स्ट्रेट एक वाल्मिक कराडच येताना, तर वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. छातीटोकपणाने सांगणारे कोण? कोणी सांगितलं वाल्मिक कराड माझा खास माणूस? आम्ही बोललो? त्यांनी स्वतःहून सांगितलं धनंजय मुंडेंनी माझा खास माणूस आहे, माझा खास माणूस आहे, माझा खास माणूस आहे. मग आता त्यांनी केलेल्या गुन्ह्याचं फळ हे पण घ्या ना, जबाबदाऱ्या. राजेश पाटील कोणाच्या हिमतीवर गेला तिथे? आणि पहिली गोष्ट म्हणजे ही 2 कोटीची खंडणी मागितली कशासाठी? ती खंडणी नव्हती, तो इलेक्शन फंड साठी मागितलेला पैसा होता. कारण का त्या काळात महाराष्ट्रात इलेक्शन चालू होते. धन्यवाद जितेंद्रजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत आहेत. अंजलीजी, अजून एक मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. अंजलीजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? त्यामुळे वाल्मिक कराड संदर्भातला खंडणी प्रकरणातला एक सर्वात मोठा पुरावा देखील आता पोलिसांच्या पुन्हा एकदा हाती लागलेला आहे. अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं एक सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे आणि या सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलिसांचा पुढचा तपास आता सुरू झालेला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांचं एकत्रित फुटेज समोर आलेलं आहे. केज शहरामध्ये विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे देखील त्याच्यासोबत उपस्थित होते. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटीलही त्यावेळी कराडसोबत दिसून येत आहेत. हे तेच सीसीटीव्ही फुटेज आहे ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सर्व आरोपींचे चेहरे जे आहेत ते स्पष्टपणे दिसून येत आहेत. वाल्मिक कराड संदर्भातला खंडणी प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि त्या दिवशीचंच हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड हा दिसून येतोय आणि विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे केज शहरामध्ये हे विष्णू चाटेचं ऑफिस होतं आणि या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता आणि त्याच्यासोबत हे सर्व आरोपी देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटीलही यावेळी कराडसह दिसून येत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. गोविंद, सिद्धेश, आपण बघतोय की पहिल्या दिवसापासून या प्रकरणामध्ये कायम त्या लोकांची भूमिका समोर येताना पाहायला मिळते. म्हणजे विष्णू चाटे हा खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड सोबत होता. त्यानंतर ह्या दोघांवरती मकोका अंतर्गत कारवाई सुरू झाली आणि ज्या राजेश पाटलाचा आपण वारंवार उल्लेख करतोय, राजेश पाटील हे PSI आहेत केज पोलीस शहर पोलीस स्टेशनचे, ज्यांच्या अंतर्गत खरं तर अवादा कंपनी आणि त्यांचे ते सगळे भांडण होतं. ज्या 6 तारखेला ज्यावेळी अवादा कंपनीच्या तिथे ज्यावेळेस भांडण झालं, मारामारी झाली आणि त्यानंतर आपण बघतोय की सुदर्शन घुले जो संतोष देशमुख यांचा प्रमुख मारेकरी आहे, तो राजेश पाटलासोबत एका हॉटेलमध्ये चहा पिताना पाहायला मिळतंय. अर्थात तिथे धनंजय देशमुख यांची सुद्धा त्यांची भेट झाली आणि एकूण या प्रकरणामध्ये वारंवार ही मंडळी भेटत होती. म्हणजे 29 तारखेचा आता हा पुरावा समोर आल्यानंतर हा प्रश्न पडतो की 29 तारखेला सुद्धा वाल्मिक कराड भेटला, वाल्मिक कराडला राजेश पाटील भेटले, त्यानंतर सुदर्शन घुले भेटला, प्रतीक घुले, हे सगळे सोबत होते.
29 तारीख, त्यानंतर 6 तारखेला दुसरं भांडण झालं आणि 9 तारखेला संतोष देशमुख यांचा अपहरण आणि खुनाचा प्रकरण घडलं. त्यामुळं आवादा कंपनीच्या संबंधित ही सगळे मंडळी ज्यावेळी एकमेकांच्या संपर्कात होती ती अनेक दिवसापासून होते. त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यवहार झाले, कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टीवर चर्चा झाली आणि याचा काही कट रचण्यात आला होता का, यापूर्वी काही ठरलं होतं का, हा पोलीस तपासाचा भाग आहे. एक मात्र खरं आहे की हा पुरावा आहे. ज्या दिवशी वाल्मिक कराड, गोविंद तू आमच्या सोबतच राहा. सध्या आपल्यासोबत या सगळ्या प्रकरणावरती बोलण्यासाठी भाजपचे आमदार नरेंद्र पाटील सध्या आपल्यासोबत आहे. नरेंद्रजी, आता वाल्मिक कराड संदर्भातला खंडणी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. खरं म्हणजे असे भरपूर पुरावे यानंतरच्या कालखंडामध्ये मिळतील, परंतु या पुराव्याच्या नंतर ज्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट, SIT म्हणा किंवा जी कारवाई करायची ती आम्हाला योग्य वाटत नाही. किंबहुना मला असंही कळतं की वाल्मिक कराड म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड नागपूर अधिवेशनामध्ये पण होऊन गेले होते. म्हणजे मला आता कुठेतरी गृहमंत्री परदेशी दौऱ्यात आहेत ते आल्यानंतर नागपूर अधिवेशनामध्येही वाल्मिक कराड अधिवेशनाच्या प्रतांगणामध्ये येऊन गेले का काही, किंवा जे त्यांचे आका आहेत, आका ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये ही हत्या झाल्यानंतरची भेट झाली का, याचीही तशा प्रकारे त्या अँगलने पण चौकशी करणं गरजेचं आहे. हो, नक्कीच नरेंद्रजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आता सध्या सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, तुम्ही सुद्धा या प्रकरणावरती अनेक पुरावे देखील पोलिसांकडे देण्याची मागणी केली होती आणि आता आणखीन एक मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. मला आत्ताच 5 मिनिटापूर्वी हे सगळे व्हिडिओ झालेत, 5 व्हिडिओ झालेत माझ्याकडे आणि बघून डोकं अक्षरशः सुन्न झालं, अगदी सुन्न झालं की हे इतके व्यवस्थित सगळे एकत्र होते तो आणि सगळे आरोपी एकत्र असणं याच्यावरनच आपल्याला कळतंय की तो कट होता आणि हे पूर्वनियोजित जे होतं ते सगळं अगदी यांनी प्लॅन करून केलेलं होतं. याच्यात आता काही शंकाच उरली नाहीये. मला व्हिडिओज बघून डोकं इतकं सुन्न झालं की 5 मिनिट आधी काय बोलावं हेच सुचेना. आय मीन अ कम्प्लीट स्टेट ऑफ शॉक. म्हणजे हे इतकं प्लॅन्ड आणि इतकं घाण चाललंय ना. आत्ताच्याच घटकेला मी आता एडीजीना भेटून आले, संजय सक्सेनांना, आणि त्यांना हेच सांगितलं की हे सगळे इतके मोठे सराईत गुन्हेगार आहेत, यांची बेल ऍप्लिकेशन रद्द कशी नाही केली गेली. सगळे 14 FIR जर एका व्यक्तीवर असले, अर्ध्या गुन्ह्यांमध्ये जर त्यांच्यावर 307 असेल, तर या लोकांना बेल व्हायलेशन झाल्या म्हणून सगळ्यांना आत का नाही घेतलं गेलं. मी आज पूर्ण ठोकळा घेऊन गेले होते. सुदर्शन गुलेचा, वाल्मिक कराडचा, कृष्णा आंधळेचा, एवढे FIR असताना काही त्याच्यावर कारवाई होत नाही आणि यांना पुन्हा अटकेत अशा सराईत गुन्हेगारांना टाकलं जात नाहीये. हा कुठला आला राजकीय दबाव, कुठला नाही कळत आहे मला. अंजलीजी, पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांवर सुद्धा दबाव असल्याचं बोललं जात आहे. अरे दबाव होताच. आता जर पोलीस त्यांच्याबरोबर रेस्टॉरंट मध्ये बसतात, गप्पा मारतात, खातात पितात, काय दगड कारवाई करणार आहेत ते. आपण एक नाही असे अनेक उदाहरणं बघितली आहेत. म्हणूनच मी आज मागणी केली. आज मी त्याच्यासाठी एडीजीना भेटायला गेले होते. त्यांच्याशी बऱ्याच वेळ आमची हीच चर्चा झाली की आपण देशाला कुठली दिशा देतोय, कुठली दिशा देतोय. पोलीस कॉम्प्रोमाइज, डॉक्टर्स कॉम्प्रोमाइज, ऍडव्होकेट्स कॉम्प्रोमाइज, सगळी सिस्टम सडत चालली आणि आपण नुसतीच बघायची भूमिका घ्यायची. आज जर आता हे 5 माझ्याकडे तर 5 व्हिडिओ झाले, बघून डोकं खरंच सुन्न होतं की काय चाललंय, हे काय चाललंय. कुठेतरी मराठवाड्यामध्ये हुकुमशाही आणि हे सगळं हा सगळा प्रकार घडतोय असं वाटतंय आपल्याला. नुसतं मराठवाड्यात नाही, हे सगळीकडे होत आहे. दबाव तंत्र हे सगळीकडे होत आहे, प्रत्येक ठिकाणी होत आहे आणि आता हे बंद झालं पाहिजे. आता बास, आता इनफ. आता अंजलीजी, आता या सगळ्या गोष्टींवर, आता या सगळ्या प्रकरणावरती मोठे देखील पुरावे देखील, हा व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेला आहे. आता नंतर या संदर्भात आता नेमकी पुढची पावलं काय उचलली जातील? धन्यवाद अंजलीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आता आणखीन एक CCTV फुटेज आता ह्या प्रकरणासंदर्भातला आता पुढे आलेलं आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशीचं हे CCTV फुटेज आहे आणि या CCTV फुटेजमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे स्पष्टपणे या CCTV फुटेजमध्ये दिसून येत आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.